पुण्यातील मंचर शहरात एका दर्ग्याभोवती वाद निर्माण झालाय। बांधकामादरम्यान दर्ग्याची भिंत कोसळल्यानंतर त्याखाली अशी गोष्ट आढळून आली ज्यामुळे सर्वत्र कुतूहल निर्माण झालं असून सोबतच मोठ्या वादालाही तोंड फुटले। पाहूयात। मंचर दर्ग्याखाली भुयार आणि मंदिर, हिंदू मुस्लिम संघटनांकडून दावे प्रतिदावे, पुरातत्व विभागाच्या अहवालाकडे सर्वांचं लक्ष। पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरच्या चावडी चौकात हजरत सय्यद जुमली पीरबाबा यांचा दर्गा हा 400 वर्षांपेक्षा अधिक जुना आहे, जो सूफीवादाच्या परंपरा आणि शिकवणी जपतो। मात्र दर्ग्याच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान अचानक भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्यानं खळबळ उडाली। यानंतर हिंदू संघटनांनी दर्ग्याखाली मंदिर असल्याचा दावा केला, तर मुस्लिम संघटनांनी तीव्र विरोध नोंदवत इथे 400 वर्षांपूर्वीची दर्गा आणि कबर असल्याचं सांगितलं। एकदम क्लिअर परिस्थिती आहे। जी काही लोक जे काय सांगतात ते नितांत खोटे आहे, कारण ह्या लोकांचा अख्ख्या महाराष्ट्रभर देशभर हा धंदा आहे का चुकीच्या पद्धतीने काहीतरी पसरवायचं आणि त्याचं राजकारण करत बसायचं। ही फक्त याची वोट बँकची लढाई, बाकीचं काही नाहीये। तुम्ही इथल्या समंजस हिंदू लोकांना, बुजुर्ग लोकांना कधी विचारलं हे काय आहे, तर तुम्हाला ह्याचं उत्तर मिळेल। या दर्ग्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नगर परिषदेनं सुमारे 60 लाख रुपये मंजूर केले होते। मात्र या बांधकामासाठी सर्व अधिकृत परवानग्या घेतल्या गेल्या होत्या, यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यातच दर्ग्याखाली भुयार सापडल्यानं पुरातत्व खात्यामार्फत चौकशी करावी आणि नक्की हे भुयार व त्यातील वास्तू काय आहे याचा अहवाल द्यावा अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली आहे। तिथं दर्ग्याचं काय सुतच नाहीये, तिथं जे स्ट्रक्चर आहे तर ते एक हिंदू पद्धतीप्रमाणे आहे आणि जे खाली जे स्ट्रक्चर आहे ते पण हिंदू पद्धतीप्रमाणेच आहे। म्हणजे तुम्ही बी पाहिले ते, तर हे सगळं असं आहे। आता हे मंचरचे CEO काय करतात, हे कसा निधी कुठं वापर करतात त्याचं आता ते त्यांनाच विचारावं लागेल। घटनेनंतर संपूर्ण मंचर शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। प्रांताधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। दरम्यान प्रशासनानं न्यायालयीन आदेश येईपर्यंत पुढील बांधकामास मनाई केली। जोपर्यंत कॉम्पिटंट कोर्टाचा त्याच्यामध्ये काही स्थगनादेश किंवा या बांधकामाबद्दलच्या काही प्रोहिबिटरी ऑर्डर्स येत नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये केवळ त्या बांधकामाला एक त्याची स्टॅबिलिटी यावी म्हणून एक तात्पुरत्या स्वरूपाचं कामकाज आणि एक 2 पिलरचं बांधकाम सुरू राहील। दरम्यानच्या कालखंडामध्ये जर काही माननीय न्यायालयाचा जर काही निर्देश किंवा निर्णय जर प्राप्त झाले तर त्या अनुषंगाने पुढील योग्य ती कारवाई प्रशासनामार्फत घेतली जाईल। या ठिकाणी अराजकता किंवा धर्मावरून वाद होऊ नये यासाठी पोलिसांनी शांतता राखण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समुदायाच्या नेत्यांसोबत बैठका घेऊन सलोखा राखण्याचं आवाहन केले। मुस्लिम समाजानं न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करण्याची तयारी दर्शवली आहे, तर हिंदू संघटनांनी दर्ग्याच्या दुरुस्तीचं काम थांबवण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचा निर्धार केलाय। या बाबतीत आपल्या माध्यमातून सर्व लोकांना आणि समाजातील सर्व घटकांना विनंती करतो, आवाहन करतो की आपण शांतता राखावी, प्रशासनावर विश्वास ठेवावा। प्रशासन योग्य ती पावले उचलत आहे, याच्यामध्ये योग्य तो मार्ग निघेल आणि तोपर्यंत कुणीही याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य असेल किंवा सोशल मीडियावरती पोस्ट असेल अशा पद्धतीचं कोणीही वक्तव्य करू नये। हा सगळा तपासाचा भाग आहे आणि तपास अंतिम या ठिकाणी काय असेल, दर्गा की मंदिर, याबाबत तपासानंतर स्पष्ट होईल। तोपर्यंत मात्र दोन्ही समाजाने या ठिकाणी सलोखा राखणे हे महत्त्वाचं आहे। सादिप डोबे, लोकशाही न्यूज, मंचर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।